In today's video, we will discuss about the upper speed limit of a vehicle which is traveling on a bank road. जर आता स्पीड लिमिट ही सेफेस्ट स्पीडच्या जास्त जर असेल तर मॅक्झिमम पॉसिबल स्पीड किती आपल्याला ठेवावं लागेल याचा एक्सप्रेशन आजच्या आपण क्लासमध्ये आपण डिराईव्ह करणार आहोत. तर आपल्याला माहीत आहे जर व्हेकल जर असेल तर आणि ती ट्रॅव्हल करत आहे बँक रोडवरून जिथे अँगल ऑफ बँकिंग थीटा आहे, त्या व्हेकलचं मास एम आहे, त्याच्यामुळे याच्यावर कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतील. तर पहिला जो फोर्स ॲक्ट होईल तो होईल डाउनवर्ड डायरेक्शनने एम जी, मास ऑफ ए व्हेकल अँड ग्रॅव्हिटी. दिस प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज द वेट ॲक्ट होईल वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शनने. दुसरं जो फोर्स ॲक्ट होईल या व्हेकलवर, द सेकंड फोर्स ॲक्टेड ऑन ए व्हेकल इज नॉर्मल रिॲक्शन. या नॉर्मल रिॲक्शनला जर आपण रिझॉल्व जर केलं तर इथे हा थीटा आहे तर हा थीटा राहील, म्हणजे ह्या थीटाच्या जवळचं नॉर्मलचा जो कंपोनंट आहे तो आहे एन कॉस थीटा अँड दिस होरिझॉन्टल कंपोनंट इज एन साइन थीटा. हे मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं आहे. तर हे सगळे फोर्सेस ॲक्ट होतील या व्हेकलवर. बट आणि याची सेफेस्ट स्पीड काय आहे? तर सेफेस्ट स्पीड ऑफ ए व्हेकल इज, कोणत्या स्पीडवर ही व्हेकल सेफली ट्रॅव्हल करेल? तर सेफेस्ट स्पीड इज √RG tan थीटा. आता आपली कंडिशन काय आहे? जर या सेफेस्ट स्पीडच्या जास्त जर स्पीड जर असेल या व्हेकलची, देअरफॉर इफ लेट कन्सिडर V2, दिस स्पीड इज ग्रेटर दॅन दिस स्पीड, दॅट इज VS पेक्षा किंवा RG tan थीटापेक्षा, √RG tan थीटापेक्षा जर स्पीड जर जास्त जर असेल तर काय होईल? तर तिथे एक एक्स्ट्रा अजून फोर्स लागेल त्या व्हेकलवर. तर कोणतं फोर्स? आता सेफेस्ट स्पीडपेक्षा जर स्पीड जर वाढवली तर या डायरेक्शनने स्लाईड होण्याचा प्रयत्न करेल ही व्हेकल. तर रोड या व्हेकलला सपोर्ट करेल या डायरेक्शनने. या डायरेक्शनने जो फोर्स लागेल तो राहील फ्रिक्शनल फोर्स. द फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट्स बिटवीन द रोड अँड टायर. जर सेफेस्ट स्पीडपेक्षा जर ग्रेटर जर असेल त्या व्हेकलची स्पीड, देन एक एक्स्ट्रा फोर्स लागेल, दॅट इज द फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट्स बिटवीन द टायर्स अँड द रोड. आणि त्याचे डायरेक्शन कोणाकडे राहील? द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स इज अलॉंग द इन्क्लिनेशन ऑफ द रोड अँड डाउनवर्ड डायरेक्शन. देअरफॉर मग याला रिझॉल्व करू आपण. आता हा जर थीटा जर असेल तर हा थीटा राहील आणि थीटाच्या जवळचा जो कंपोनंट आहे तो राहील FS cos थीटा. याला म्हणतो आपण होरिझॉन्टल कंपोनंट. अँड वर्टिकल कंपोनंट जो राहील तो राहील FS sin थीटा. हा एक कंपोनंट आहे MG, दॅट इज वेट, आणि FSचे दोन कंपोनंट, वर्टिकल कंपोनंट अँड दिस इज होरिझॉन्टल कंपोनंट. इट मीन्स दॅट if the speed of a vehicle is greater than the safest speed, then another force is on a vehicle, that is the frictional force, which is along the inclination of the road and downward direction. If we resolve this Fs, then the horizontal component is Fs cos theta and vertical component is Fs sin theta. Now balancing all forces, या सगळ्या फोर्सेसला आपण बॅलन्स करू. बॅलन्सिंग ऑल फोर्सेस. मग आता बॅलन्स करा. या डायरेक्शनने एक फोर्स लागेल नेहमी इन दिस डायरेक्शन, दॅट इज mv² डिवायडेड बाय r, विच इज कॉल्ड ॲज द सेंट्रिफ्युगल फोर्स, अँड दिस फोर्सेस इज कॉल्ड ॲज द सेंट्रिपिटल फोर्स. मग आता आधी हे फोर्सेस हे करू. राईट हँड साईड इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड, दॅट इज mv² divided by r is equal to this plus this, that is n sin theta plus fs cos theta. This is equation number 1. आणि इथे डाउनवर्ड डायरेक्शनने जे फोर्सेस आहेत इज इक्वल टू अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स, दॅट इज n cos theta. डाउनवर्ड डायरेक्शनचं mg प्लस fs sin theta
इज इक्वल टू एन कॉस थिटा. एन कॉस थिटा याला तिकडे घेऊन जाऊ म्हणजे होईल एम जी इज इक्वल टू एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा, एफ एस साइन थिटा. दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2 करू. इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2 वी गेट काय मिळेल आपल्याला, तर एम व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर डिवाइडेड बाय एम जी is equal to this divided by this n sin theta plus fs cos theta divided by इथे आता n sin theta minus fs sin theta. m gets cancel आणि इथे होईल r into g. therefore m कॅन्सल झाला. आता इथे व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय इथे वेलॉसिटी आहे, दिस वेलॉसिटी इज v2, जे वेलॉसिटी घेतली आपण v2 स्क्वेअर इंटू आर इंटू जी आर जी आणि इकडे होईल एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा डिवायडेड बाय एन साइन थिटा and sin theta and cos theta. This is n cos theta, sorry, n cos theta, n cos theta. This is n cos theta, n cos theta, n cos theta minus fs sin theta. ओके. आता आपल्याला माहीत आहे जर स्पीड जर मॅक्झिमम जर असेल देन स्पीड जर वाढली सेपेस्ट स्पीडपेक्षा, इफ द स्पीड इज ग्रेटर दॅन द सेपेस्ट स्पीड देन फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होईल या डायरेक्शनने. या स्पीडपेक्षा V2पेक्षा जर अजून स्पीड जर वाढली तर या डायरेक्शनने अजून तो हेल्प करेल रोड हा फ्रिक्शनल फोर्स लावून. जशी जशी स्पीड वाढत जाईल या व्हेकलची तसं तसं हा फ्रिक्शनल फोर्स वाढत जाईल. बट देर इज अ मॅक्झिमम लिमिट ऑफ द फ्रिक्शनल फोर्स. एका पर्टिक्युलर मॅक्झिमम लिमिटपर्यंतच तो फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होईल आणि ती मॅक्झिमम लिमिट किती राहील, इफ F2 ॲट असं म्हणू ॲट F2 ॲट मॅक्झिमम वेलॉसिटी FS हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू. तिथे एफ एसची मॅक्झिमम व्हॅल्यू राहील आणि एफ एसची मॅक्झिमम व्हॅल्यू किती राहील, एफ एस इज इक्वल टू म्यू एस इंटू एन, वेअर म्यू एस इज कॉल्ड ॲज द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. मॅक्झिमम एका पर्टिक्युलर वेलॉसिटीवर एफ एसची व्हॅल्यू मॅक्झिमम राहील, त्याच्यानंतर अजून जर स्पीड जर वाढवलं तर एफ एसची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. म्हणजे ती जी व्हेकल आहे ती सेफली तिथून ट्रॅव्हल करणार नाही, या मॅक्झिमम स्पीडवर ती ट्रॅव्हल करेल. देअरफॉर जर आपण F2च्या जागी F2 मॅक्स जर लिहिलं तर एफ एसच्या जागी काय होईल, म्यू एस इंटू एन. देअरफॉर दिस एक्सप्रेशन बिकम्स V2 स्क्वेअर मॅक्स, V2 मॅक्स स्क्वेअर आर जीला तिकडे घेऊन जाऊ इज इक्वल टू आर जी, हा वाला एक्सप्रेशन आर जी आणि इथे एन साइन थिटा प्लस एफ एसच्या जागी येईल आता म्यू एस इंटू एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा मायनस एफ एसच्या जागी म्यू एस इंटू एन साइन थिटा. इथे आता या प्रत्येक टर्मला आपण एन कॉस थिटाने डिवाइड करू. डिवाइडिंग each term on right hand side by n cos theta. प्रत्येक टर्म डिवाइड करा n cos theta नी, म्हणजे काय होईल
v2 square that is maximum limit is equal to rg. इथे काय होईल n sin theta divided by n cos theta, n gets cancel and sin divided by cos होईल tan theta plus mu s n cos theta cancel, फक्त राहील इथे mu s divided by n cos theta divided by n cos theta 1 minus mu s n sin theta n cos theta n cancel आणि इथे राहील फक्त mu s इंटू sin theta divided by cos theta म्हणजे tan theta. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय होईल, स्क्वेअर इथलं राहणार नाही, इज इक्वल टू आर जी tan theta प्लस mu s डिवायडेड बाय 1 मायनस mu s इंटू tan theta. याचं सुद्धा स्क्वेअर रूट होईल. सो धिस स्पीड इज कॉल्ड ॲज द अप्पर लिमिट ऑफ ए, दॅट इज अप्पर स्पीड लिमिट. सो याच्यापेक्षा जास्त आपण वेलॉसिटीने इथून ट्रॅव्हल करू शकत नाही व्हेकल, जर बँक रोडवरून जर ट्रॅव्हल करतो म्हटलं तर, कारण या स्पीडच्या जास्त जर वेलॉसिटी जर ठेवलं तर जो एफ एसची व्हॅल्यू आहे ती 0 होऊन जाईल. एफ एसची मॅक्झिमम व्हॅल्यू या स्पीडपर्यंत राहील, याच्यापेक्षा कमी आपण स्पीड ठेवू शकतो, म्हणून यालाच आपण अप्पर स्पीड लिमिट म्हणतो. सो दिस एक्सप्रेशन इज कॉल्ड ॲज द अप्पर किंवा मॅक्झिमम पॉसिबल स्पीड ऑफ ए व्हेकल ऑन ए बँक रोड. थँक यू.